मला न मागता साडी गिफ्ट केली. बापरे. मी जरा बाहेर जाऊन येऊ का? का आता? नाही म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवला का काय ते बघून येते. सूर्य पूर्वेकडेच उगवलाय. फक्त एवढंच की आज मी टेन्शन मध्ये नाहीये, खुश आहे, एकदम खुश. माई अशाच तुम्ही सतत खुश राहा आणि सतत अशा छान छान साड्या मला देत राहा बरं का माई. थँक्यू थँक्यू. मी ही साडी नेसून येणार हा माई. हा ये सावली, आज तूही खूप खुश असशील ना? तुमच्यासाठी हा खूप मोठा कार्यक्रम आहे. तुम्ही खुश आहात म्हणून मी पण खुश आहे. अगं ते झालंच, पण आज तुझ्या घरचे सुद्धा कार्यक्रमाला येत आहेत. लेक कार्यक्रमात कशी गाते त्यांना ऐकायला मिळेल. हो का? मला काहीच कल्पना नव्हती. चांगली गोष्ट आहे. त्यांना तारा मॅडमचा इतका मोठा शो बघता येईल. तारा मॅडम, चला रियाज करूयात. तारा, काय ग, कुठे हरवली आहेस? हा, एवढं कसलं टेन्शन घेतलंयस तू? जसं काही हिलाच गायचं एवढा स्ट्रेस घेतलाय. तारा बाळा, बोल ना. मग मला ना जरा भीती वाटते. कसली भीती? अगं का कोणाच ठाऊक, पण मला असं सतत कुठेतरी वाटतंय की आजच्या शो मध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. तुझं म्हणजे कसं आहे माहिती का तारा? शुभ बोलणार आता मांडवाला नाही तर काय. बाळा नको टेन्शन घेऊ, मस्त होणार कार्यक्रम, बघच तू. मम्मा, आतापर्यंत आपण जितके मोठे शोज केले आहेत ना, काही ना काही नक्की झालंय. म्हणजे मी चक्कर येऊन पडले, मला शॉक लागलाय. म्हणून मला भीती वाटते की आजच्या शो मध्ये असे काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. नाही होणार. आजच्या कार्यक्रमात कुठलीच काहीच गडबड होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. आम्ही स्वतः काल ऑडिटोरियम मध्ये जाऊन आलो. मी अगदी कोपरा नीट इन्स्पेक्ट केलाय. सगळी व्यवस्था व्यवस्थित लावलेली आहे. कुठलीही गडबड व्हायला कुठलीच जागा शिल्लक ठेवली नाहीये आम्ही. सगळं ठीक होईल. तू बिंदास राहा. सगळं काही माझ्यावर सोड. सगळं ठीक होईल. असणारच ना. आता आपल्या 2-2 सुनांसाठी एवढा महत्वाचा दिवस आहे, सो एक्साइटमेंट असणारच ना. आणि आज तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे बरं का. सरप्राईज? कोणतं? आज तुझी एका महत्वाच्या माणसाशी नव्याने ओळख होणार आहे. कोण? अगं कळेल ना वेळ आली की. तेच तर सरप्राईज आहे. मॉम, डॅड, चला उशीर होतोय. नाही निघूया, पण तुला एवढी काय घाई आहे? नाही ऍक्च्युली तसं नाहीये मॉम, पण इव्हेंटला आपण लेट पोचलो तर बरं नाही दिसणार, म्हणून म्हटलं चला लवकर. आम्हाला नाही उशीर होतोय. तुला गडबड असेल ना तर तू हो पुढे. नाही मला गडबड नाहीये, म्हणजे नील पण नाहीये, सारंग पण नाहीये, म्हणून मी आले तुम्हाला बोलवायला. पण ऐश्वर्या, मी ड्रायव्हरला सांगितली आहे गाडी काढायला, येऊच आम्ही. पण डॅड, आपण एकाच घरातून चाललोय तर मग कशाला 2 वेगळ्या गाड्या? आपण एकाच गाडीतून जाऊ सगळे. चालेल ठीक आहे, तू तू पुढे, आम्ही आलो. हिला काय झालं अचानक? कदाचित मेंदळ्यांचं पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. काय ग? बघा तारा मॅडमचं पोस्टर. वा. भैरवीजी, अहो तुम्हाला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ताराचंही मोठं पोस्टर लावलंय आम्ही. अहो आफ्टर ऑल सून आहे ना ती आमची. तुम्ही उगीच गैरसमज करून घेतलात. नाही नाही, गैरसमज वगैरे काही नाही. माझं म्हणणं होतं फक्त सावलीचे एवढं. आई सावलीचं राहू दे ना आता. बघा तारा मॅडमचं पोस्टर सावलीच्या पोस्टर पेक्षा मोठं लावलंय यांनी. मग असायलाच हवं. माझी लेक आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती आहे, स्टार ऑफ द शो. तिचे पोस्टर मोठे असायलाच हवे नाही का? आहे ना तुमच्या मनासारखं. बरं चला आता शोची तयारी करायला हवी. हो चालेल, जाऊया. यांना कोणी इतक्या लवकर बोलवलं? हा, काय माहिती कशाला आलेत. बरं जाऊ दे. या दोघी पुरी कुठे आहेत? बघ जरा, फोन कर. केला होता फोन, निघाल्यात त्या रस्त्यातच असतील, येतील आता. मी पण फ्रेश होऊन घेतो
पडतो जरा पाठ दुखते. आपल्याला पण जायचंय कार्यक्रमाला. तुला मी सांगितलं ना मी नाही येणार म्हणून. प्लीज तू ऐकत का नाही आहेस? ऐक ना, तुला जायचंय का? मी तुला पटकन सोडून येतो. मी एकटी जाणार नाहीये. गेलो तर आपण दोघं, नाहीतर नाही. तू का समजून घेत नाहीयेस? ऐक ना. नाही. अरे जे काही घडलं त्यामुळे मलाच यावंसं वाटत नाही. खरंच आपल्या लोकांसमोर जावंसं वाटत नाही. त्यांच्या नजरेमध्ये दिसणारा अविश्वास मला बघायचा नाहीये, मला बघवत नाहीये, म्हणून म्हणतोय तू जा. हो, मला पटतंय तुमचं सगळं, मी समजू शकते. पण आता त्या ऐश्वर्याचं पण नाव होतं ना या प्रकरणामध्ये. ती गेलीये कार्यक्रमाला, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ती निर्लज. तिला जमतं हे सगळं करायला, मला जमणार नाही. मला असा दुटप्पीपणा आवडत नाही. अमृता, आत्ता कुठे सगळं नीट चाललं होतं ते पुन्हा माझ्या पाठीमागे लागलं बघ. मला जेव्हा जेव्हा वाटतं ना आता सगळं नीट होईल, काहीतरी माझ्या पाठीमागे घडतच. तुम्ही खरे आहात ना, मग संपला विषय. आणि आईने मला तुम्हाला घेऊन यायला सांगितलंय. आता तुम्हीच ठरवा काय करायचंय ते. आई खरंच असं बोलली? हो, त्या असं स्पष्ट म्हणाल्या की अजून आरोप सिद्ध व्हायचाय. मग घाबरायचं कशाला? उलट जर तुम्ही आला नाहीत तर लोकांच्या मनातली शंका अजून वाढेल. आणि मला असं वाटतं ज्याला कर नाही त्याला डर कशाला. चला आता लवकर रेडी व्हा. कुठला शर्ट घालू किंवा असाच येऊ का मी? नाही, मी काढते कपडे तुमच्यासाठी. हा, चल. आई नक्की म्हणाली ना हे? होय, मी खोटं का बोलेन? हो चला आता. आलो लगेच.